तर आता जसं कॉफी लोक बऱ्यापैकी रिकाम्या पोटी पितायत सकाळी, हम्म, तर ते आयुर्वेदात आपण वर्ज्य म्हणलेलं आहे. हम्म. तर त्याला काय पर्याय? कॉफी हे आयुर्वेदात मेन्शन द्रव्य नाहीये, पण कुठलाही काढा किंवा कुठलीही स्ट्रॉंग गोष्ट, कुठलीही तिखट किंवा कडू रसात्मक पित्त वाढवणारी गोष्ट ही रिकाम्या पोटी घ्यायची का, तर जनरली नाही असा नियम आहे. पण अगेन त्याच्यात आयुर्वेद कुठल्याच गोष्टीला कम्प्लीट चांगलं किंवा कम्प्लीट वाईट म्हणत नाही. हो. त्याच्यात अगेन उत्तर हेच आहे की तुम्हाला जर आता कफ प्रकृतीचा माणूस आहे, सकाळी उठल्यावर कायम खूप ब्रश करताना वाढलेला कफ असतो. वाढलेला हो. असतो, खूप कफ येतो हो, हो, नाकातनं हो. किंवा सर्दी होते, सर्दीसारखं फिलिंग हो, असतं हो. किंवा दम्याचा त्रास आहे, हो. अशा लोकांना उलटं गरम गरम काहीतरी रिकाम्या पोटी पेलं तर तात्पुरता का होईना रिलीफ मिळतो. करेक्ट. सो तिथे ते उपयोगी ठरतं. हो. पण जनरली काही न खाता कॉफी चहा पिणं ह्यानी पित्त वाढत असतं. हो. तर त्याच्यात एक साधा उपाय आहे की तुम्ही काहीतरी जे लिक्विड शोषून घेणारं आहे प्लस पित्तशामक आहे आयुर्वेदानुसार, असं काहीतरी खा. मग त्यात मोडणाऱ्या गोष्टी म्हणजे साळीच्या लाह्या आहेत, ज्वारीच्या लाह्या आहेत, तर तुम्ही फोडणीच टाकून ठेवू शकता, हो. किंवा मग मखाणे आहेत. हम्म. हे थोडंसं मोठभर आधी खाऊन मग त्याच्यावर कॉफी पिली तर काही त्रास होत नाही.